आपण पहिले सोमनाथ भोईरने सेमीफायनल मध्ये 5 फलंदाज बाद केले होते नितीन, त्यामध्ये एक फलंदाज आपण म्हटलं की भाऊचित केला होता सोमनाथ घोडेंकडून. गोलंदाजी सज्ज होतो. सायकलला फलंदाज जयेश जोशी, दोन साईडला विक्रांत. चेंडू अति सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह तेवढंच चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण होतं सचिन भोईरकडे. फटक्या सारिकल मध्ये गोपीनाथ मंगल म्हात्रे यांच्याकडून 3 चौकार 3 षटकार किंवा विकेटची हॅट्रिकसाठी पारितोषिक आले 555 रुपयाचं. म्हणून की सोमनाथ थोडस जायाबंदी आहे, पण तिथं आपण पहिले ग्रामीण खेळांचं एक वैशिष्ट्य, गावासाठी खेळायचं. पारितोषिक महत्वाचं नाही तर चषक महत्वाचं आहे. चषक आपल्या शोकेची शोभा वाढतं. त्यासाठी जसे क्षेत्ररक्षण म्हणजे फाईन सर्कल मध्ये स्कोरला एक मिड विकेट सुद्धा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये लॉंगला सुरेख चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू. चेंडू बॅट अँड बॅट बंद निघून जातो. यष्टीरक्षक रवी मात्र थोडस अपील करतो आणि लगेच शांत राहतो. रवी यांना माहिती की चेंडू कुठेही स्पर्श झाला नाही. इथे दाखवून देतोय विक्रांतचा की रवी चेंडू गेलाय कुठून एक्झॅक्टली. इथे हेच तर खेळ आहे. कारण की आपण माहिती मैदानात अत्यंत कट्टर वैरी आहेत दोन्ही संघातील खेळाडू, पण मात्र मैदानाच्या बाहेर अतिशय चांगले मित्र सुद्धा आहेत. महेश वेले सुद्धा या स्पर्धेचे फोटो शूट करतायत. पुन्हा एकदा चेंडू खाली राहतो. यावेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, धाव मिळत नाही. जबरदस्त गोलंदाजी भोईर. जायाबंदी निधीन, पण क्रिकेटवरती खूप प्रेम आहे आणि गावाच्या हितासाठी खेळत, त्यामुळे पहिलं शतक टाकतायत. मला तर नक्कीच पाठीमध्ये इजा असावी, कुठेतरी मोज असावी त्यांना. एक 3 चेंडू फेकले, अप्रतिम चेंडू फेकले सोमनाथ. हवेकडून स्ट्रायकरला फक्त विक्रांत म्हणजे लॉक केलाय चेंडूला. तरी चेंडू हवेत लॉंग ऑन लावायच्या मागणं. आमचे मान्यवर मोरेश्वर अलिमकर यांचं इथे आगमन होतं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसेच श्याम काटे यांचं देखील इथे आगमन होतं आमच्या मंडळाचे हार्दिक स्वागत. तिथे मला वाटतं मेघनाथ यांना चेंडू दिसला नसावा, कारण नंतर नक्कीच झेल झाला असता. तसं काय साथ सोमनाथ राईट ओर तिकडे मारा करतो. बॅक करतोय अप्रतिम झेल, केवळ मात्र चूक करत नाहीये. धन्यवाद मास्टर. फलंदाज प्रतीक मात्र नितीन मगाशी ज्या खेळाडूने अहकार माजला तो खेळाडू आता मात्र बॅक टेबल. ज्या फलंदाजी माशा आपण बघितली ते जाळ दिसलं तो मात्र आता मात्र जाळामध्ये अडकतोय. आणि विक्रांत आपण की बॅक टेप पाहिले. विक्रांत पाटील नाराज मात्र तंबूमध्ये परततोय. दर्शक 7 पहिलं षटक प्रगती पथावर आहे. दिन आपण बघितले की हळूहळू सूर्य आपल्यापासून विदाई घेत चाललेला आहे. अंतिम सामना पाहायचा अलिमकर चषक 2016चा कोण पटकावतोय. नितीन उद्यापासून सुद्धा भरपूर स्पर्धा चालू आहे. आपण म्हणजे नंदुर इथे सुद्धा स्पर्धा चालू आहे. एडुसन इथे सुद्धा उद्यापासून दाखवलेला आहे आणि आपण म्हणजे नावाली इथं सुद्धा उद्यापासून स्पर्धा चालू होणार आहे. खोनी इथे सुद्धा एक स्पर्धा चालू होणार आहे. सोमनाथ राईट अप फोर तिकडे मारा करतो. शाकला प्रतीक मारले. शॉट चेंडू पुल केलाय बॅकपोस्ट करल्याच्या डोक्यावर ना साधावा गुड शॉट. मास्टर त्याचं मॅडम मोरेश्वर अलिमकर यांचा सत्कार करतात. संजय वास्कर यांना मी विनंती होता आपण त्याचा सत्कार करायचा आहे. आपण बघतो की 26/11च्या हल्ल्यामध्ये जे आपण आपलं प्राण गमावलं त्याचे सर्व कुटुंबीय उद्या आपण बघितलं तर सरस्वती विद्यालय पडले गावच्या मैदानावर पटांगणावर येणार आहे, शाळेच्या पटांगणावर येणार आहे. त्यामुळे भव्य दिव्य कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवायची. मॅडम मारुती भोईर यांचा सत्कार करतात. संजय वास्कर आपण बघतो आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव. दिलीन 5 चेंडू अप्रतिम टाकले होते, पण हा चेंडू शेवटचा शॉट टाकतोय. चेंडू सीमेरीच्या बाहेर धिरकावून नितीन अलिमकर आपण हॅलो
एक जबरदस्त पिकनिक सुद्धा आहे. प्रमोद राजू रतन पाटील आणि विरोधता पाटील काशीनाथ पाटील 2 दिवसाची टूर अलिबाग. धावसंख्या 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पश्चात गोलंदाजी कोण सज्ज होत आहे? श्याम गोलंदाजी सज्ज होतोय. श्याम भोईर कडवली देवी एंडकडून ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेगला कुमार. मिड विकेटला केवल बॅकवर्ड स्कोअर लेगला केवल मिड विकेटला मेघनाथ. थोडं लॉंग मध्ये प्रेमनाथ. ऑफ साईडला क्षेत्रक्षण कडव्यांना क्षेत्रक्षण गली रिझन मध्ये बॅकवर्ड पॉइंटला राजकुमार. श्याम निपेक्षा कव्हरला क्षेत्रक्षण रवी आता मात्र एक्सटेन्शन नाही करत आणि लॉंग ऑफला सचिन भोईर. श्याम जयेश चेंडूला चेंडू हवे त्यावेळेला चेंडू होतं मिड विकेट मध्ये वेगळा देतो. चेंडूला उचलतो फेकी करतो. एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 14. पडले शहरी विभागातून प्रतीक म्हात्रे आणि सोमनाथ भोईर एकाच संघामध्ये खेळत तिथून म्हणून तर विक्टोरियन संघामधून खेळतात. म्हणून तर मी सांगतो ग्रामीण क्रिकेटात सुधरत चाललेलं आहे. जबरदस्त क्रिकेट करत प्रत्येक खेळाडू शहरी विभागातून खेळतो आणि त्यामुळे त्यांना देखील चांगली गोलंदाजी अनुभवायला मिळते. संख्या 1 गडी बाद. 14 दुसऱ्या प्रगती पथावर 4 षटकांचा सामना. मेगा फायनलचा सामना. नितीन एकूण बक्षीस जवळ 80,000 रुपये पारितोषिक. प्रथम विजेत्या संघास 50,000 रुपये. द्वितीय क्रमांकाला 30,000 रुपये पारितोषिक आणि या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आज आपल्यापासून दूर होणार आहेत. श्याम लॉक केला चेंडूला बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावर चेंडू हवे तर यावेळेला चेंडू सीमेच्या बाहेर दिसला तर 6 डबा गुडशॉट. मास्टर क्या बात है, क्या बात है. सुपरमॅन. नितीन आज चेंडूला एवढा मार पडतोय की चेंडू मैदान त्याला घाबरतो. जबरदस्त फलंदाजी होती आज. संख्या 20. संख्या 20. श्याम गोलंदाजी मार्कवर एक मात्र थोडस जायबंदी. सोमनाथ भोईर सुद्धा जायबंदी. नितीन पण क्रिकेटवरती अतुनात प्रेम आणि गावासाठी चषक जिंकून नेतं हे महत्व आमच्यात नाही. षटकारांच्या हार्दिकच्या उंबरठ्यावर चेंडू कार्पेटच्या माध्यमाने चेंडू केवळ येतोय. चेंडूला फीड करतोय बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. एकच धाव मिळणारे अप्रतिम क्षेत्ररक्षण. धाव संख्या 1 ने वाढते. 21. गोपीनाथ मंगल म्हात्रे यांच्याकडून चौकार षटकारांच्या साठी आपण पारितोषिक विकेट 555 रुपये. कालपासून पारितोषिक आलेले आपल्याकडे आणि आज ही अंतिम सामन्यासाठी आहे पारितोषिक. श्याम राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला बनवला जय जोशी. केला चेंडूला यावेळी प्रॉपर टायमिंग का पाहिजे. प्रॉपर टायमिंग. थोडं लॉंग बॉलच्या डोक्यावरनं 6 धावा गुडशॉट. नितीन आपण बघितले की जेव्हा जेव्हा आपल्या विभागात सामने असतील क्रिकेटचे तेव्हा RM ग्रुप तर्फे आपल्याला बिस्तरी पाण्याची सोय उपलब्ध करून देणार आहेत. राकेश म्हात्रे आपल्यात नाही आहेत. ग्रामस्थ मित्रमंडळ सोनार पाण्यासाठी जेव्हा जेव्हा तुमचे सामने असतील आम्हाला फक्त कॉल करायचं. तुम्हाला पाण्याची सिनियर इन्स्पेक्टर कटकर साहेब यांचं इथे आगमन होतं. आमच्या आयोजकांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. कटकर साहेबांचं सुद्धा क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. नितीन आज पोलीस जागतायत म्हणून आपण झोपतोय. पोलीस मित्रांचं देखील आपण हार्दिक स्वागत करतोय. नितीन आपण बऱ्याचदा बघितलंय की पोलीस विपक्ष वकिलांचा सामना सुद्धा आपण बघितला. अंबरनाथ इथे स्पर्धा असते तेव्हा आम्ही सर्रासपणे हे चित्र बघतोय. चेंजा पे फिरकावून देतो स्विचच्या माध्यमातून बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावरनं 6 धावा गुडशॉट. धन्यवाद मास्टर.
श्याम फलंदाजी मार्क स्ट्राईकला फलंदाज जयेश दुसऱ्या पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळी टॉपेज लागतोय चेंडू जोपर्यंत बॅकवर्ड करण्यामध्ये जातो केवळ अप्रतिम क्षेत्र एकाच अक्षरामध्ये चेंडूला उचलते फेकी करतो संख्या 34 दोन षटकाच्या धावा आल्या आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतात 21 धावा आल्या आहेत संध्याकाळचं वातावरण आपल्या संध्याकाळच्या वातावरणामध्ये हा चाललेला सामना मेगा फायनलचा सामना सोळेगाव विपक्ष जयगावदे क्रिकेट क्लब कुंभारली आणि जयगावदे क्रिकेट क्लब सोळेगाव यांच्यामध्ये सामना बघायला मिळतोय मेगा फायनलचा चॅम्पियन कोण संघ ठरतोय दोन चषक आपण बघतो की दोन्ही संघांना मिळणार आहे पण चॅम्पियनशिप पटकावणं नितीन फार महत्वाचं असतं तुला उंबार सचिन जरा लवकर करा तुम्हालाच नंतर फलंदाजी करायची आहे नितीन आपण रवी खूप काही करताय का रवी यांना माहिती आहे संध्याकाळ खूप लवकर होते आणि आपल्याला नंतर फलंदाजी करायची शिक्षक सोमनाथ भोईर क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल करतो आता मात्र साईडला क्षेत्रक्षेत्र तर भावेश थर्ड मॅन रिजमध्ये बॅकवर्ड पॉइंट लाईक क्षेत्रक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला रवी आहे लॉंग ऑफला खेळू सचिन राईट अप पूर्णकडे मारा करतो पुढे तो लॉक करता चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरना 6 धावा गुड शॉट मास्टर नितीनाथ चोळेगाव संघाची बॅटरी चार्ज आहे कारण तिसरा सामना खेळत आणि चांगली फलंदाजी होती त्यांच्याकडून सलग तिसरा सामना खेळत नितीन आपल्याला सलग 5 सामने खेळण्याचा विक्रम होता तो म्हणजे आपण वडवली बी संघाच्या कडे सचिन वेटम राऊंड दगड मारा करतो निजेच्या मैदानात प्रत्येक चेंडू बॅटर मारताना निघून जातो निर्गाव चेंडूची समाप्ती होते कमबॅक करतो सचिन होय वडवलीने आपण पहिले निजे ते 5 सामने लगातार खेळले होते वडवली बी संघ सचिन राऊंड तिकडे मारा करतो सायकल बंद जयेश जोशी चेंडूला खेळून काढतो चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंग मध्ये स्पीड होते एक धाव पूर्ण होते इतकंच धावे समाधान लागते एक धावे समाधान लागते धावसंख्या वाढते धावसंख्या ते 41 तिसरं षटक प्रगती पथावर आहे जयेश थोडस थकान महसूस करतायत प्रत्येक मात्र पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतो मग आता सामना 2 षटकात संपवला जातो सचिन राऊंड तिकडे मारत होते पूल करतो चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मिडविकेट रिजन मध्ये जातो एक धाव मिळणार आहे अप्रतिम क्षेत्रक्षण मेघनाथेचं धावसंख्या वाढते धावसंख्या 42 जबरदस्त कमबॅक करतोय आता मात्र सचिन 2 चेंडू अप्रतिम फेकतोय कष्ट पैलू खेळाडू आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत सचिनने सचिन राऊंड दगड मारा सुरेख चेंडू बॅट अँड बॅट मध्ये निघत होतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात निर्धाव चेंडूची समाप्ती जबरदस्त गोलंदाजी करतोय सचिन भोईर सचिन तुझ्या पुढचा सदव पुन्हा एकदा कार्पेटच्या मध्ये चेंडूला खेळून करतो चेंडू मिडविकेट रिजन मध्ये एकदा मी स्पीड होते बॅटिंग येते केवळ येतो बॅकवर्ड स्कोर लेग रिजन होतं तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात 2 ने धावसंख्या पुढचा धावसंख्या 44 3 षटकाचा समाप्ती पाणी घेऊन जातं जरा लवकर स्प्रे घेऊन जातं स्प्रे नितीन आपण बघतो की पोलीस मित्र सुद्धा चांगले क्रिकेट खेळतात कारण का मला आठवतं अंबरनाथ इथे एक सामना झाला होता पोलीस विपक्ष वकील आणि त्यामध्ये 2 पोलिसांनी खूप चांगली फलंदाजी केली कारण का ते रेल्वे तर्फे पण चांगली रेल्वेच्या टीम मध्ये ते सिलेक्टेड पोलीस जुनडोंबोलेच्या इथं पण जबरदस्त स्पर्धा झाली होती कारण ती स्पर्धा आपण पहिली पालेगावच्या मैदानावर असते पोलीस विपक्ष वकील असा सामना असतो दरवर्षीप्रमाणे आमचे मान्यवर काटकर साहेबांचा सत्कार करत आहेत आमचे समाजसेवक दिनेश शेट पाटील यांना विनंती होतो धावसंख्या 44 3 षटकाच्या समाप्तीनंतर अजून 1 षटक बाकी आहे म्हणजे नितीन अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे नंतर आपण मी दिनेश वाणी साहेबांना विनंती होतो की आपण काटकर साहेबांचा सत्कार करायचा शाल आणि श्रीपद देऊन
दिन आपण वेळ की महाराष्ट्राची परंपरा आहे, अतिथी देव व पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातो. 44. चला लवकर जरा लवकर पाहिजे तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. 14.66 सरासरीने धावा कुठल्याच निधी. अंतिम षटकात पाहिजे तर किती धावा करतोय. गोलंदाजी सज्ज होतोय राजकुमार. आज प्रथमच राजकुमारचा वापर केला गेला या स्पर्धेत. नितीन राजकुमार सुद्धा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकर मानाचा विक्रम आहे या खेळाडूच्या नावावर. काल आपण वेगळे प्रेमनाथने सुद्धा जबरदस्त फलंदाजी केली. 50 धावा कुठल्याच. अंतिम षटक करतो राजकुमार देवी एणीकडून. आपण म्हटलं की मुंब्रा देवी एणीकडून सोमनाथ लक्षाची जबाबदारी सांभाळलेली. ऑन साईडला जर क्षेत्रक्षण पाहिलं, ऑफ साईडला छडमॅनला क्षेत्रक्षण भावेश नेहमी सलामीला यायचं, पण यावर्षी मात्र सलामीला दिसत नाहीये. बॅकूट पॉईंटला सुद्धा क्षेत्रक्षण, कव्हर्सला रवी आहे. डीप लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आहे राजकुमार. चेंडू हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळतोय. चेंडू रवीला चकून जातोय. 2 चेंडू फिरतोय. 2 धाव पूर्णच कापायचं. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 46. राजकुमार गोलंदाजी मार्फत अंतिम षटकातील 5 चेंडू अजून बाकी आहेत. नितीन सूर्यदेवता आपल्यासून विदाई घेतली. 5:15 नितीन या मैदानावर लवकर काळोख होतो. आपण पाहिलं तर जोपर्यंत जानेवारी महिना येणार, मकर संक्रांतीचा दिवस एक एक टिळाने मोठा होत जाणार आहे. राजकुमार राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. चेंडूला चेंडू हवे द्यायला पाहिजे. मेघनाथ झेल घेतोय का? मेघनाथ कोणती चूक करत नाही. प्रतीक बॅक टू पावेल. डीजे मास्टर उसाटणे गावचं गीत ऐकवलं आपल्याला. जबरदस्त गीत आहे. अजूनही नितीन या षटकातील चेंडू बाकी ते 4 चेंडू बाकी. धावसंख्या धावफलकाची 46. नितीन विकेटला आणि टॉसला महत्व नाही. तुम्हाला चेसिंग कंपल्सरी करावे लागणार आहे. ते प्रतीक मात्र बॅक टू पवेलियन. जयेश विकी कशा प्रकारे फलंदाजी करतोय येणाऱ्या 4 चेंडूवरती. किती धावांचं लक्ष देतोय. कौदी उंबारली संघासमोर कौदी तुळेगाव संघ. चेंडूला आहे. चेंडू हवेने पाहिजे. सचिन झेल पर्यंत पोहोचतोय आणि चूक करणार नाहीये. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करतोय ते मात्र. या चेंडूवर जर गडी बाद केला तर 555 पार्श्वभूमीने गोपीनाथ मंगल म्हात्रे याचकडून. नितीन आज आपण बघतोय दुसऱ्या दिवशी सुद्धा पारितोषिक बऱ्याच जणांना आपण वाटप केलेले. पाहिजे तर राजकुमार बक्षिसाचा मानकरी ठरतोय का? सायकल फलंदाज विकी. सायकला सुशांत मात्र नितीन कमबॅक करताना दिसतो. नवीन खेळाडू आहे. अंडर 19 स्पर्धेमुळे आपल्याला बरेचसे खेळाडू उगवते सितारे आपल्याला दिसतात आपल्या ग्रामीण भागात. मला आता मात्र गोलंदाजीचा एंड बदलतोय. 3 चेंडू बाकी. अप्रतिम गोलंदाजी केली. 3 चेंडू खूप चांगले फेकले. 2 चेंडू 2 गडी बाद केले. दरम्यान युवा नेतृत्व सुमित भोईर सुद्धा यांचं इथं आगमन होतंय. कार्पेटच्या माध्यमामध्ये चेंडूला उचलतो फेकी करतोय. एकच धाव. अप्रतिम क्षेत्ररक्षण. श्याम दाखवून दिलं की क्रिकेट मध्ये अनुभव काय. धावसंख्या 47. बाजीकडून भोईर यांचे चिरंजीव युवा नेतृत्व आपण युवा नेते सुमितजी भोईर साहेब यांच्या इथे आगमन होते. आमच्या आजोबातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. अलिंक चषक मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 47. शिवगाव चषक मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. 2 चेंडू बाकी. इथे खरोखर राजकुमारने जबरदस्त गोलंदाजी केली. लाईन आणि लेनचं पाहिजे अष्टम आणि अष्टमच्या बाहेर चेंडूला ठेवलंय. राजकुमार राईट राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडूला मला
सज्ज होते राजकुमार. भोईर साहेबांचं आगमन झालं. आमच्या एकत्रपणाचं हार्दिक स्वागत. राजकुमार टॅम्पोर तिकडे मारा करतोय. कडोली एंडकडून चेंडूला भिरकान दिले. षटकार 6 धावा. गुड शॉट. धावा त्या 35 आणि नंतरच्या शेवटच्या 2 षटकामध्ये धावा आल्यात फक्त 20 धावा आल्यात. जबरदस्त. चं टार्गेट आहे. जबरदस्त धावा कुठल्या जिथे मात्र पाहिजे. सुरुवात कशी होते पाहिजे तर कोणता संघ तो चॅम्पियन संघ ठरतो. शिलगाव चषक कोण पटकावतोय? गावदेवी उंबारली संघ की गावदेवी तोळेगाव संघ? तर या ऐकूया शेवटच्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळेने. धन्यवाद भाऊ. आता आमच्या व्यासपीठावरती सुमित भोईर साहेबांचं आगमन झाले. युवासेना अध्यक्ष तसेच व्यासपीठावर आमदार सुभाष गुरु भोईर साहेब, त्यानंतर दिनेश पाटील साहेब खार्डी, सुखदेव पाटील साहेब उंबारले असे इतर मान्यवर, सर्व मान्यवरांकडनं मेगा फायनलसाठी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 55 धावांचं टार्गेट येणाऱ्या 4 षटकांमध्ये गावदेवी क्रिकेट संघ उंबारली संघासमोर. शिरगाव चषक 2016 बाबा ही स्पर्धा घर बसल्या आपल्या युट्यूबवर सुद्धा बघू शकता. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट महेश वैले, जल्पेश भोईर, समाधान मात्रे, सूरज मात्रे आणि आशिष भोईर यांना धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. या स्पर्धेतील फक्त आता 4 षटकं उरलेत भाऊ. त्यानंतर बक्षीस समारंभ. पंचावन्न धावांचं टार्गेट भाऊ. आपण राजकुमारने जबरदस्त गोलंदाजी केली शेवटच्या षटकात. शेवटचा एक चेंडू खराब टाकला आणि षटकार गेला का की धावांवरती रोख लावलं पूर्णपणे. कारण की जयेश प्रतीक सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलं ते म्हणजे राजकुमार यांनी. आताच काही मिनिटं अगोदर भाऊ यांनी वर्णन केलं होतं की भावेश सलामीला येते आणि आता मात्र भावेश सलामीला येते. भावेश पाटील स्ट्राईक एंडला, 9 स्ट्राईक एंडला सचिन भोईर. भावेश पाटील मध्ये आपण बोलले भाऊ रायगडच्या भूमीवर जाऊन 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे भावेश पाटीलच्या नावावरती. आताच काही दिवसांनी स्पर्धा झाली तेव्हा मयूर जातीलकर फडकेपाडा संघाचा ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले होते. पहिलं षटक होतं गोलंदाज विक्की पाटील. पहिला चेंडू भावेशने खेळून काढलेला चेंडू. बघा पंचांचा निर्णय काय तो चौकार. भाऊ आज पुन्हा मेगा फायनलच्या फायनल मध्ये सलामीला संधी मिळाली भावेश पाटील आणि संधीचं सोनं करतोय का बघायचं आपण. भावेश पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यावेळी सचिन भोईरने संधी दिली आहे सलामीला भावेश. कारण आपण नेहमी बघतो कुमार पाटील आणि सचिन भोईर सलामीला येतात. आज मात्र भावेश पाटीलला संधी दिली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आगाज केलेले बेकी. भावेश मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील केला ते धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूची चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. इंटरनॅशनलचा आपण विचार केला तर पहिला डे नाईट
कसोटी सामना झाला तो म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये डे नाईट कसोटी सामन्याला सुरुवात झाली. त्यांचा आजही सुरू आहे सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका, तोही डे नाईट कसोटी सामना आहे. त्यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो, विक्रांत चेंडू खाली होतो, फलंदाज बाद, सचिन बोर बॅक टू पॅव्हेलियन, बिग विकेट. सचिन बॅक धावची दिली सचिन बोर, ज्याने कालच्या दिवसात जबरदस्त फलंदाजी केली होती सचिनने. ऑन द स्टंप फेकी थ्रो केला होता, फेकी सुरु केली होती विक्रांत पाटीलने आणि 5 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होते गावदेव क्रिकेट संघ उंबारली संघाचा. नवीन फलंदाज प्रेमनाथ भोईर, ज्याने कालच्या दिवसात अर्धशतक ठोकलेलं 12 चेंडूंमध्ये. आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक धावा ठोकल्या त्या म्हणजे प्रेमनाथने. प्रेमनाथ भोईर नॉन स्ट्राईक एंडला 1-5-5 अशी धावसंख्या उंबारली संघाची. मेगा फायनलचा सामना. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. मंगेश चेंडू खाली येते, ऑन द स्टंप पैकी एकच धाव मिळते. म्हणजे मंगेशने असं वाटलं असेल भावेशला की मंगेश एसटी शेखरने भाऊ पाटील फेकी करेल, पण दोन्ही बॉलर एंड कडे फेकी गेली होती. एक धाव मिळते ती उंबारली संघाला. धावसंख्या 6. भावेश वैयक्तिक 6 धावणे दिसतोय. नवीन फलंदाज प्रेमनाथ स्ट्राईक एंडला, नौका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. भावेश मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज विक्की पाटील. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या षटकात चांगली गोलंदाजी दाखवली मी गोलंदाज विक्की पाटीलने. 55 धावांचं टार्गेट आहे उंबारली संघावर. पॉवर प्लेच्या षटकात फक्त आतापर्यंत 6 धावा आल्यात. भावेश वैयक्तिक 6 धावांवरती घेतोय, सचिन शून्यावरती बाद होतोय. यावेळेस मात्र प्रेरणा घेऊन काढला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 12. येणारे 18 चेंडू 43 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 18 चेंडू 43 धावांची गरज. अठरा चेंडू अजूनही 43 धावांची गरज आहे. 18 चेंडू भाऊ 43 धावांची गरज आहे. कोणीगावचे आमचे मित्र सचिन सुद्धा सामना एन्जॉय करत आहेत. एक धाव मात्र रोखू शकते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. 42 धावांची अजूनही गरज आहे भाऊ. येणारे 17 चेंडू 42 धावांची गरज आहे. प्रेमनाथ भोईरला खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रेमनाथ भोईरने आतापर्यंत या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे, त्या प्रेमनाथला खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. 17 चेंडू 42 धावांची गरज. मंगेश यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. ओमकार चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मंगेश यावेळेस मात्र स्कोर 1 चेंडूला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. 55 धावांचे लक्ष. धावपळकावर धावा आहेत 16. 4 षटकांचा सामना. मेगा फायनलचा सामना. गावदेव क्रिकेट संघ उपाध्ये वर्सेस गावदेव क्रिकेट संघ तोळेगाव.
पॅकेटला फलंदाज भावेश. 16 धावा भाऊ अजूनही धावपल करायची 29 धावांची अजूनही गरज आहे. 55 धावांचं टार्गेट आहे. हॅलो यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. प्रमुख प्रतीक मात्रे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 17. क्रिकेट मधला अशुभ आकडा. मंगेश यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. मंगेश सुरेख गोलंदाजी करतोय. 17 वरती पूर्ण भाऊ महाराष्ट्राला खतरा झाला होता. भाऊ कोण उचलेल. 17 नोव्हेंबर 2012 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आपल्यातून निघून गेले होते. दुपारचे 3 वाजले होते. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. खराब फलंदाज होते भाऊ म्हणे उभारणी संघ. यांनी धावांची नितांत गरज आहे. एकेरी दुहेरी धावांनी यामुळे नुकसान होत नाहीये जोळगाव संघाचं. कधी सामना जिंकायचा असेल उभारणी संघाचं चौकार षटकार येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 18. अजूनही 37 धावांची गरज आहे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 37 धावांची भाऊ नितांत गरज आहे. यावेळेस मात्र प्रेमनाथने घेऊन काढलेला चेंडू. टायमिंग स्ट्रोक आहे. 2 धावा विजय. आपण बघतो भाऊ जयेश अगोदर थांबले आणि आता झेलपर्यंत पोहोचले असते. षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती धावसंख्या 20. 35 धावांची अजूनही गरज येणारे 12 चेंडू. मी श्याम काटे साहेबांना विनंती करतो की युवा सेना अध्यक्ष सुमित भोईर साहेबांचा सत्कार करायचा आहे. श्याम काटे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुमित भोईर साहेबांचा सत्कार करायचे. येणारे 12 चेंडू. अजूनही 35 धावांची गरज आहे. आपण विचार केला तर जयेश थोडेसे थांबले होते अगोदर आणि आता जयेश झेलपर्यंत पोहोचले असते. त्याला क्षेत्ररक्षण नावाचे चोळेगाव संघ प्रतीक त्यांचे अंगावर होत चाललेले आहे. जोरदार डाव द्या सुमित भोईर साहेबांसाठी. आमच्या व्यासपीठावरती युवा सेना अध्यक्ष सुमित भोईर साहेब. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे भाऊ. अतिशय अटीअटीचा सामना आहे भाऊ. प्रति षटका मागे म्हणून 17.50 ची सरासरी राखायची ती म्हणजे गावदेव क्रिकेट संघ उंबारली संघाला. यावेळेस मात्र भावेशने घेऊन काढलेला चेंडू. विकी कोणती चूक करत नाहीये. भावेश बॅक टू पॅव्हेलियन. मेघनाथ येतो बाबामध्ये बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू आहे परंतु प्रेक्षक वर्ग इथं खूप आहेत. त्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. शिलगाव चषक 2016. नवीन फलंदाज मेघनाथ. 9 सेकंडला. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. विक्रांत चेंडू खाली येत आहेत. 1 धाव मध्ये. तिसऱ्या पंचांची ते मागणी केली. दहा चेंडू 34 धावांची अजून गरज. आपण ते मोफत पाणी वाटप इथे केलं म्हणजे राकेश मात्र याच्या स्मरणार्थ आर एम ग्रुपचा कोणी एक व्यक्ती चालेल त्याचा इथे सत्कार करण्यात येईल. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. 10 चेंडू 33 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 33 धावांची गरज. मात्र घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी.
9 चेंडू अजून 29 धावांची गरज आहे मुंबई संघाला. जयेश यावेळेस मात्र प्रेमनाथ मेघनाथने घेऊन काढलं चेंडू 6 धावांसाठी. आठ चेंडू 23 धावांची गरज आहे. 2 बंधुराज भाऊ खेळपट्टीवर आहेत. प्रेमनाथ भोईर आणि मेघनाथ भोईर सामना टर्न करू शकतात. त्यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय विक्रांत झेल खाली येतोय. फलंदाज बाद. 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. भाऊ एक षटकार दाखवला होता मेघनाथने, म्हणजे मिस्टॅमिंग स्ट्रोक करतोय मेघनाथ. 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. भाऊ हा चेंडू खूप महत्वाचा आहे. आशिष यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण भाऊ. येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज. कंपल्सरी 22 धावा बनवायचे आहेत. प्रेमनाथ काहीतरी बातचीत करत आहेत ते म्हणजे जयेश जोशी यांच्याशी. चला सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. चालू करा. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. सहा चेंडू 22 धावांची गरज आहे. महेश वैले सुद्धा सामना एन्जॉय करतायत. मोडगाव संघाचे वेगवान गोलंदाज महेश वैले स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. जीटीसी युट्यूबवर ही स्पर्धा आपण बघू शकता. 6 चेंडू 22 धावांची गरज. शेवटचं षटकाचे गोलंदाज आशिष चौधरी यांनी या सीझन मधलं दुसऱ्या महिन्यासाठी टाकले. यावेळेस मात्र किती खेळ मारतोय स्टॅमिंग स्ट्रोक आहे. दोन धावांच्या विक्रांत खूप लांब होते. 5 चेंडू 20 धावांची गरज आहे भाऊ. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज होती मुडागाव संघाला आणि गोलंदाज होते आशिष चौधरी चोळे संघाचे आणि 3ही चेंडू निर्धाव टाकले होते आणि सामना जिंकला होता तो म्हणजे सोळेगाव संघाने. पहिल्या फेरीत असं वाटतं की हा संघ पराभूत होतोय का, तोच संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. आशिष फिरकी गोलंदाज संघ बाहेर जाणार. चेंडू पंच वाईट शिकून करतायत. 5 चेंडू 19 धावांची गरज. एक चेंडू उपाधी संघासाठी भाऊ खूप महत्वाचं आहे. यावेळेस मात्र चेंडू मिडविकेटच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुडशॉट. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. येणारे 4 चेंडू 13 धावांची गरज. याच खेळाडूंनी काल अर्धशतक ठोकलं होतं. 4 षटकांच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं होतं प्रेमनाथने. यावर्षी खूप फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे भाऊ. त्यांनी सुरुवात चांगली झाली प्रेमनाथची या सीझन मध्ये. 4 चेंडू 13 धावांची गरज. आशिष यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होता भाऊ. आशिष चौधरी एक गोलंदाज भाऊ, त्यामुळे फलंदाजालाही थोडं कठीण जाते. 3 चेंडू 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावांची गरज भाऊ. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना राहणार आहे मला वाटतं. यावेळी 6 धावांसाठी गुडशॉट. दोन चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी 7 धावा बनवायचे आहेत.
दोन चेंडू 7 धावांची गरज. बलिष्ठता आपण एका थोडं आपले थांबायचे. प्रेमना धोरण ठरतो का भाऊ आणि शिलगाव चषक पटकावतो का उंबारली संघ. येणारे 2 चेंडू 7 धावांची गरज. एक चेंडू 5 धावांची गरज. षटकारच मारावा लागणार आहे भाऊ वडील. चौकार मारला तर तोळेगाव संघ विजय प्राप्त करेल. षटकार मारला तर उंबारली संघ चॅम्पियन ठरेल. जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूसाठी. आपले मान्यवरांची एक जबरदस्त मेगा फायनल कशी व्हायला पाहिजे हे दाखवून दिले शिलगाव चषक मध्ये उंबारली आणि तोळेगाव संघाने. सचिन जर आपल्या खेळाडूला ताकीद द्यायचे. सचिन आयोजक आम्हाला सूचना करताय. सचिन एक चेंडू 5 धावांची गरज. 4 धावा केल्या तर सामना गमवेल उंबारली संघ. षटकार मारले तर उंबारली संघ सामना जिंकेल. बरोबर प्रेमनाथ मध्ये शब्द आहे. प्रेमनाथ षटकार मारू शकतो. एक चेंडू बरोबर 50,000 रुपये. 80,000ची स्पर्धा आहे भाऊ. भाऊ पैशाला व्हॅल्यू नाही. ते ट्रॉफीसाठी खेळतात आपले ग्रामीण खेळाडू. ट्रॉफीला खूप महत्व आहे. जो जवळ खेळाडू आहे त्याच्याकडे पंचांनी लक्ष द्यायचंय. धन्यवाद तुषाराम माई. कारण की जवळ खेळाडू लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आशिष एक चेंडू 5 धावांची गरज.